वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. लोकांना सांगत असताना आपण काय केलेलं आहे हे सांगण्यापेक्षा आपण अजून काय केलेलं नाही हे सांगत जावं जास्त. म्हणून लोकांना म्हणत जावं तुम्हाला टाकायचंच नाव तर अमका आचार्य तमका आचार्य नाही, कशा कशात उणीव आहे. अमका मूर्ख आहे, तमका मूर्ख आहे, तमक्याच्या बाबतीत मूर्ख आहे, म्हणता येत नाही, वाजवता येत नाही, गाथा पाठ नाही, ज्ञानेश्वरी पाठ नाही, कसल्या प्रकारची अक्कल नाही, नियमन पंढरीची वारी करत नाही, अशाच कीर्तन आहे असं जा. हसण्याकरता नाही सांगत. आपल्या जीवनात जर आपल्याला चांगलं अशा प्रकारचे दिवस पाहिजे असतील, परमार्थिक दृष्टीने आपलं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर अशा प्रकारचा भाव अंतःकरणामध्ये आवश्यक आहे, गरजेचं आहे. व्यवहार वेगळा आणि परमार्थ वेगळा. व्यवहारामध्ये कमकुवत बाजू झाकून ठेवाव्या लागतात आणि मजबूत बाजू लोकांच्या समोर कराव्या लागतात. वकिलासमोर, डॉक्टर समोर, पुरुषोत्तमासमोर, संतांसमोर आणि देवासमोर कधी खोटं नाही बोलावं. कारण आपण जे बोलतो त्याच्यावरून ते पुढचं निदान करत असतात. आपण जर तिथं काही चोरून ठेवलं, लपवून ठेवलं, त्यांच्या पुढे ते मांडलं नाही तर ती उणीव आपल्या ठिकाणी नाही अशा प्रकारचं समजून तिथून पुढचं अशा प्रकारचे ते नियोजन करतील आणि ती उणीव तशीच राहून जाईल. आणि मग पाया भरत असताना राहिलेली उणीव फार मोठा धोका देते. प्लास्टर करत असताना उणीव राहिली तर फार धोका नाही होत, पण पाया भरत असताना जर उणीव राहिली तर ती पूर्ण इमारतीला घातक ठरू शकते. साधक अवस्थेमध्ये जर काही उणीवा राहिल्या तर पूर्ण साधनेला विनाश करण्याला कारणीभूत होऊ शकतात. त्यामुळे दोष असणं हा दोष नाही, दोष झाकणं हा दोष आहे. दोष मान्य न करणं हा दोष आहे. दोषाच्या बाबतीत प्रामाणिक नसणं हा निश्चित दोष आहे. माझे मज कळ येते अवगुण, माझे मज कळ येते अवगुण, काय करू मन अनवर, आता अडोघा राही नारायणा, दया सिंधूपणा साच करी, वाचा वडे परी करणे कठीण, इंद्रिया अधीन झालो देवा, आता अडोघा राही नारायणा, दया सिंधूपणा साच करी, तुझा जैसा तैसा दास, न घरी उदास माय बापा, आता अडोघा राही नारायणा, दया सिंधूपणा साच करी, पांडुरंगा करो गांजा कृपा गाने प्रतिपा दुष्पा, गांजा कृपा गाने प्रतिपा दुष्पा, ज्ञानचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन, श्रीचरण श्रीवरूंचे नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर, मृत्युदारा सुपन देवा, मस्तक हे पायावरी, यावार करी संतांचा, यावार करी संतांचा, यावार करी संतांचा.
माझे मग कळविती अवगुण काय करू अनूर आता अडवहार हे नारायण दया सिंधूपणा साचतरी श्री जगद्गुरु तुकोबाराय अभंगातून पांडुरंगाची प्रार्थना करता देवासमोर करुणा भागतो करुणा भागणारा हा अभंग आहे. पांडुरंगासमोर तुकोबारायांनी अभंगातून दीनवाणीने आपल्या जीवनातील कैफियत मांडली. या अभंगावरून काही भाव लक्षात येतात. त्याच्यातला पहिला हा भाव आहे की परमार्थ करणाऱ्या साधकांनी, भक्ती करणाऱ्या साधकांनी जीवनामध्ये प्रामाणिक असावं. आपण माळ घातली, आळंदीला आलो, पंढरपूरला गेलो, भजन म्हणू लागलो, प्रवचन सांगू लागलो, कीर्तन करू लागलो, म्हणजे तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथ महाराज झालो नाही. तुकोबाराय, ज्ञानोबाराय होणं इतकं काय नाही, सोपं नाहीये. प्रवचन कीर्तन करणं जितकं सोपं आहे तितकं ज्ञानोबाराय तुकोबाराय होणं सोपं नाहीये. ज्ञानोबाराय तुकोबाराय होण्याकरता ज्ञानोबाराय तुकोबारायांनी जेवढी साधना केली आणि जशी साधना केली तेवढी आणि तशीच साधना ज्या वेळेला आपल्याकडून घडेल त्यावेळेला कदाचित आपण तशा प्रकारचे होऊ शकू. म्हणून परमार्थाची साधना करत असताना आपल्या साधनेमध्ये, आपल्या जीवनामध्ये काही उणीवा असतील, काही कमकुवत बाजू असेल, काही अपूर्णता असेल, काही दोष असतील, काही अवगुण असतील, तर त्यामुळं खचून जाण्याचं तेवढं कारण नाहीये. कारण हे घालवण्याकरताच आपण या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत. जर हे आपल्या ठिकाणी नसतेच तर मग भक्ती करण्याची गरजच काय होती. आपल्या ठिकाणी दोषच नसते, आपल्या ठिकाणी अवगुण नसते, आपल्या ठिकाणी उणीवा नसतील, आपल्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कमतरता जीवनामध्ये नसेल तर भक्ती करण्याची, देवाला शरण जाण्याची आवश्यकताच काय आहे. देवाला शरण याच्याच करता जायचे की आम्ही कमी आहे, आमच्या जीवनामध्ये उणीवा आहे, अवगुण आहे, दोष आहेत आणि ते दोष भगवंतांनी कृपाळूपणाने दूर करावे. म्हणून खरं तसं भक्ती करणाऱ्या साधकाच्या दृष्टीनं ही साधना करत असताना परीक्षा देवाची की भक्ताची हाही एक स्वतंत्र प्रश्न आहे. त्यामुळं दोष असणं हा दोष नाही, दोष झाकणं हा दोष आहे. दोष मान्य न करणं हा दोष आहे. दोषाच्या बाबतीत प्रामाणिक नसणं हा निश्चित दोष आहे. त्यामुळं भक्ती करणाऱ्यांनी साधक अवस्थेमध्ये काय गुणदोष जे असतील त्या बाबतीत प्रामाणिक असावं हे या अभंगातून दिसतंय. कारण तुकोबारायांनी या अभंगामध्ये
पांडुरंगासमोर प्रार्थना करत असताना, करुणा भाकत असताना आपल्या ठिकाणचे जे दोष आहेत, ज्या उणीव आहेत, ज्या कमतरता आहेत, त्या स्पष्ट शब्दामध्ये भगवंतासमोर व्यक्त केलेले आहे. पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. वकिलासमोर, डॉक्टर समोर, शिक्षकासमोर, संतांसमोर आणि देवासमोर कधी खोटं नाही बोलावं. कारण आपण जे बोलतो त्याच्यावरून ते पुढचं निदान करत असतात. आपण जर तिथं काही चोरून ठेवलं, लपवून ठेवलं, त्यांच्या पुढे ते मांडलं नाही, तर ती उणीव आपल्या ठिकाणी नाही अशा प्रकारचं समजून तिथून पुढचं अशा प्रकारचे ते नियोजन करतील आणि ती उणीव तशीच राहून जाईल. आणि मग पाया भरत असताना राहिलेली उणीव ही फार मोठा धोका देते. प्लास्टर करत असताना उणीव राहिली तर फार धोका नाही होत, पण पाया भरत असताना जर उणीव राहिली तर ती पूर्ण इमारतीला घातक ठरू शकते. साधक अवस्थेमध्ये जर काही उणीवा राहिल्या तर पूर्ण साधनेला विनाश करण्याला कारणीभूत होऊ शकतात. म्हणून देवासमोर, संतांसमोर आपल्या ज्या उणीव आहेत त्या स्पष्ट रीतीने व्यक्त कराव्या. कसं आपण उलटच अशा प्रकारचं साधनेमध्ये वागतोय. साधनेमध्ये संतांची अपेक्षा आहे की दोष उभे करावे आणि गुण झाकावेत. आपल्याकडून झालेलं पाप उघडं करावं आणि आपण केलेलं पुण्य झाकून ठेव. आपण नेमकं उलट करतो. माणूस आपण दोष झाकतो आणि गुण उघडे करतो. पाप झाकून ठेवतो आणि पुण्य उघडं करतो. पुण्य उघडं केलं की पुण्य संपून जातं आणि पाप झाकल्यामुळे त्याला अंकुर फुटतो. लोकांना सांगत असताना आपण काय केलं नाही हे सांगण्यापेक्षा आपण अजून काय केलेलं नाही हे सांगत जावं जास्त. म्हणून लोकांना म्हणत जावं, तुम्हाला टाकायचंच नाव तर अमका आचार्य तमका आचार्य नाही, कशा कशात उणीव आहे. अमका मूर्ख आहे, तमका मूर्ख आहे, तमकेच्या बाबतीत मूर्ख आहे, म्हणता येत नाही, वाजवता येत नाही, गाथा पाठ नाही, ज्ञानेश्वरी पाठ नाही, कसल्या प्रकारची अक्कल नाही, नियमन पंढरीची वारी करत नाही, अशाचं कीर्तन आहे. असं जा हसण्याकरता नाही सांगत. आपल्या जीवनात जर आपल्याला चांगलं अशा प्रकारचे दिवस पाहिजे असतील, परमार्थिक दृष्टीने आपलं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर अशा प्रकारचा भाव अंतःकरणामध्ये आवश्यक आहे, गरजेचं आहे. व्यवहार वेगळा आणि परमार्थ वेगळा. व्यवहारामध्ये कमकुवत बाजू झाकून ठेवाव्या लागतात आणि मजबूत बाजू लोकांच्या समोर कराव्या लागतात. म्हणून तुम्ही एखाद्या पाटलाचा वाडा असला तर पाहुण्याला तो पुढच्या बाजूने नेत असतो, कारण त्यांनी सगळा खर्च पुढच्याच भिंतीला केलेला राहतो. पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. व्यवहारामध्ये ते ठीक आहे, परमार्थामध्ये ठीक नाही. आपण व्यवहारात जे करायला पाहिजे ते परमार्थात करतो आणि परमार्थात जे करायला पाहिजे ते व्यवहारात करतो. इतकं उलट अशा प्रकार झालेला. तुकोबारा या अभंगातून
भगवंताच्या समोर साधना करत असताना आपल्या जीवनामध्ये ज्या उणीव आहेत, जी कमी आहे, ती देवापुढे मांडून ती पूर्ण करण्याची प्रार्थना करुणा भक्त आहेत अभंगाच्या प्रथम चरणात. माझे माझ्या पाळो योगी आवपूर्ण, माझे माझ काळो माझे मत पडो योगी आवपूर्ण, काय करू मन अनावर, काय करू मन अनावर, माझे मज काढो येते अवगुण, माझे मज काढो येते अवगुण, माझे मज काढो येते अवगुण, काय करू मन अनावर, काय करू मन अनावर, माझे मज कळवती अवगुण. तुकोबाराय म्हणतात देवा माझे अवगुण माझं माझ कळवती. देवा माझ्या ठिकाणी जे अवगुण आहेत अर्थात जे दोष आहेत ते मला कळतात. असा एक वर्ग आहे की त्याला त्याचे अवगुण नाही कळत. त्या अवगुण कशाला म्हणतात आणि गुण कशाला म्हणतात हेच त्याला काय होत नाही, कळत नाही. दुसरा एक वर्ग आहे की त्याला अवगुण कळतात पण लोकांचे. स्वतःचे गुण कळतात आणि लोकांचे अवगुण कळतात. तिसरा वर्ग असा आहे की त्याला अवगुण कळतात पण ते अवगुण दूर करण्याची शक्ती त्याच्याकडे नाही. साधकातला चौथा वर्ग असा आहे त्याला अवगुण कळतातही आणि अवगुण दिसल्याबरोबर दूर करण्याची त्याच्यामध्ये काय आहे, क्षमताही आहे, ताकदही आहे. तुकोबारायांनी ज्यांची भूमिका घेऊन या अभंगामध्ये प्रार्थना केलेली आहे तो तिसऱ्या वर्गातला आहे. त्याला अवगुण कळतात पण दूर करण्याची काय नाही, क्षमता नाही. त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये वळत नाही, कळतं पण वळत नाही. एक वर्ग असा आहे की त्याला कळतही नाही वळतही नाही. दुसरा वर्ग आहे त्याला कळतही आणि वळतही. पण मधला एक वर्ग असा आहे की त्याला कळतं पण वळत नाहीये. तर हा मधला वर्ग नेहमी दुःखी असतो. दोन्ही मजेत असतात. ज्याला कळतही नाही आणि वळतही नाही तोही मजेत असतो. कारण वळत नसलं तरी हे चुक आहे हे त्याला काय होत नाही, कळतच नाही, त्याच्यामुळे वळण्याचा काही प्रश्नच नाहीये, तो मजेत असतो. ज्याला कळतंय वळतंय तोही मजेत आहे. हा मधला सतत दुःखी असतो. त्याला कळतंय पण काय होत नाही, वळत नाही. दारू वाईट आहे हे कळतंय, दारूचे दुष्परिणाम कळतात. एकच प्याला त्यांनी पाहिलेला असतो. त्याच्यातली ती सिंधू त्याच्या डोळ्यासमोर दिसते. म्हणजे दोष कळतो पण सोडू नाही शकत, वळत नाही. भक्ती करणारा हा याच्यातलाच वर्ग जास्त असतो. कळतही नाही वळतही नाही ही माणसं संसार करणारे असतात.
मस्त संसारात माणसं मस्त आहे म्हणून काय अडचण नाही. अगदीच परमार्थिक शक्ती विवेक वैराग्याची शक्ती असणारे फार नाही आहेत. एकी केले हातोबळी ठाया बळी पावली यांचाही प्रश्न नाहीये, तेही मदतच असतात. हा मधला वर्ग सतत असा कुडकुडत राहतो, त्याला कळतंय. तुकोबाराय म्हणतात, देवा माझे अवगुण मज कळ येते, माझ्या ठिकाणचे जे अवगुण आहेत ते मला कळतात. परमार्थिक दृष्टीने ही फार मोठी प्रगती आहे. अवगुण घालवले म्हणजे परमार्थात प्रगती झाली असं नाहीये. अवगुण कळू लागले ही परमार्थातली प्रगतीच आहे. अरे दुर्दैव असं आहे की आम्हाला आमचे अवगुणच काय होत नाहीत, कळायला तयार नाही. ते अवगुण हे आम्ही मान्य करत नाही. म्हणजे तीच गोष्ट ज्या वेळेला दुसरा करतो त्यावेळेला अवगुण वाटतो. आपण जे दोष करत असतो, आपण ज्या चुका करत असतो, त्या चुका ज्या वेळेला दुसरा मनुष्य करतो त्यावेळेला काय ना त्यावेळेला त्याचा तो अवगुण वाटतो. पण ते ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेला आपल्याला ती चूक वाटत नाही. आपण त्याचं काय करतो, समर्थन करत असतो. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. तेव्हा ज्या साधकाच्या जीवनामध्ये त्याला आपले दोष दिसायला लागतात, आपले अवगुण कळायला लागतात, साधकाच्या दृष्टीने शिव शकून आहे. चांगली अशा प्रकारची गोष्ट आहे की अवगुण समजावे. आपली चूक आपल्याला कळाली तर आपण ती चूक दुरुस्त करण्याकरता काय करू, प्रयत्न करू. आपली चूक हे जर आपल्याला कळालंच नाही तर आपण त्याला बरोबर अशा प्रकारचं समजू आणि ते कधीच दुरुस्त करणार नाही, कधीच दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणार नाही. कारण आपल्याला ते काय वाटत नाही, चुकच वाटत नाही. चुकच जर नाही वाटलं तर मग बरोबर दुरुस्त कशाला करावं लागतं. त्यामुळं चूक लक्षात येणं, समजणं, मान्य करणं हे परमार्थिक दृष्टीनं अत्यंत महत्वाचे, अत्यंत म्हणून थोडं वेगळ्या अर्थाने पण अज्ञानापेक्षा अन्यथा ज्ञान वाईट आहे असं म्हटलेलं आहे. ज्ञानोबराने अवजानंती माम मूढा मानुषिंतनुमाश्रितम या श्लोकावर चिंतन करत असताना हा विषय खूप भारदस्तपणे मांडलेला आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्याविषयी त्यांचं जे जाणणं आहे ना ते जाणणंच वास्तव जाणण्याचं काय येतं, आड येतं. तर त्यांना ही जाणीव झाली असती की भगवंताचं वास्तव स्वरूप आपल्याला कळत नाही तर चांगलं झालं असतं. मग ज्यांना कळतंय त्यांच्याकडून त्याने कळवून घेण्याचा प्रयत्न केला असता. पण त्यांना माझं वास्तव स्वरूप कळत नाही आणि कुठल्या तरी अशा प्रकारच्या रूपाला माझं वास्तव स्वरूप समजून त्या ठिकाणी दृढ होतात, निश्चित होतात, निश्चिंत होतात आणि त्यामुळे वास्तव स्वरूपाला जाणून घेण्याचा प्रयत्नच नाही करत. मग अशा त्याचा परिणाम मग अशा मोघ कर्माण मोघ ज्ञान विचय कसा. तेव्हा चूक कळणं, आपले दोष आपले अवगुण कळणं महत्वाचं आहे. जाणं हे त्याच्या पुढची पायरी आहे. जाण्याच्या अगोदर ते कळावे. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज.
प्रकारचं साध्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर जीवनातले दोष दूर करावे लागतात, अवगुण नष्ट करावे लागतात. परमार्थिक दृष्टीनं तारका किती मिळतात त्याला महत्व नाहीये, आतली घाण किती दूर झालेली याला महत्व आहे. पाप गेल्याची काय खून नाही, पालटले अवगुण. आपल्या जीवनातले अवगुण जर गेलेले नसतील तर आपलं पाप गेलंय याचं द्योतक काय आहे, याचं उपलक्षण काय आहे? कशावरून समजायचं की 50 वर्षापासून आम्ही परमार्थ करतोय, वाऱ्या करतोय, प्रवचन करतोय, कीर्तन करतोय, पारायण करतोय, सगळं करतोय, भजन करतोय, पण या सगळ्यामुळं आमच्या आतलं पाप गेलेलं आहे. हे कसं कळणार आहे? हे कळतंय अवगुणाच्या निवृत्तीवरून. आपल्या जीवनातले अवगुण जाणं हे अत्यंत महत्वाचं आहे. अवगुण गेलाय की नाही हे कळण्याकरता अवगुण कळायला पाहिजे. तुकोबारांची तर अशी अपेक्षा आहे की कथे नानावे अवगुणा नानावे. परमार्थामध्ये साधना करत असताना अवगुणाला बरोबर घेऊन साधना करू नये, अवगुण दूर ठेवावेत आणि मग साधना करा. बिड्या फुकून 4-5 तास भजन करण्यापेक्षा न फुकता अर्धा तास भजन केलेलं चांगलं. कारण विशुद्ध आचरणाने चित्त शुद्ध होतं आणि चित्त शुद्ध झाल्याशिवाय भगवत साक्षात्कार, भगवंताची ओळख, भगवत प्राप्ती ही घडतच नाही. म्हणून एका ठिकाणी तुकोबारांनी म्हटलं, तुझं पहावे जरी तो वासना परी आचरणा ठाव नाही. तुला पाहावं ही इच्छा आहे, पण तुला पाहण्याकरता जशा प्रकारचं आचरण व्हायला पाहिजे तसं आचरण माझ्याकडून घडत नाही. का घडत नाही? अवगुणामुळे घडत नाही. माझ्या ठिकाणी अवगुण आहेत आणि हे अवगुण मला कळतायत की हा अवगुण आहे, हा दोष आहे. अवगुण म्हणजे काय? गुणाभाव म्हणजे अवगुण नाही, गुण विरोधी म्हणजे अवगुण आहे. श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज काय होतं म्हटलं अवगुण असले तर? अवगुणी दंडन, गुणी पूजा, अवगुणी दंडन. अवगुणामुळे दंड होतो. मला वाटतं अवगुणाचे 2 प्रकार करता येतील आपल्याला. परमार्थ करणाऱ्या साधकाच्या ठिकाणी नको असणारे जे अवगुण आहेत त्या अवगुणाचे 2 प्रकार आहेत. कोणते 2 प्रकार आहेत? जे करायला पाहिजे ते ज्याच्यामुळं करत नाही हा एक अवगुण, आणि जे न करायला पाहिजे ते ज्याच्यामुळं केलं जातं हा दुसऱ्या प्रकारचा अवगुण. श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे? बरोबर सोडून परमार्थ करावा हा उद्देश समोर ठेवून आळंदी पंढरीसारख्या तीर्थामध्ये राहणारी जी परमार्थिक मंडळी आहे, साधक मंडळी आहे, त्यांनी काय करायला पाहिजे?
परमार्थ करतो म्हणून सगळ्या सवलती लोकांकडून असतात. राहायला फुकट असतं, खायला फुकट असतं, कपडे कोणी घेऊन देतात, सगळ्या प्रकारच्या आवश्यक गरजा लोक काय करतात, पूर्ण करतात, भागवतात. चला म्हणून परमार्थ करण्याचा निश्चय केलेला आहे. परमार्थ करण्याचा निश्चय केलेला असो, संसार करायचा निश्चय केलेला असो, शारीरिक गरजा तर दोघांनाही लागतात. असं काही नाही की वखर हाणल्यानंतरच जेवावं लागतं, मग भजन केल्यानंतर जेवावं नाही लागत. वखर हाणणारला तरी उशिरा लागत. भजन करणारे दिवस नाही उगू देत. शरीराच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, तुम्ही काही करा, प्रश्न नाही, त्याच्या गरजा त्याला भागवाव्या लागतात, द्याव्या लागतात, आणि म्हणून समाज या पुरवतो. मग परमार्थ करण्याचा उद्देशाने झाल्याने काय करायला पाहिजे, आपल्या आयुष्यातला दिवसातला जास्तीत जास्त वेळ हा चिंतनात कसा जाईल. किमान 24 तासातले 16 तास तरी चिंतनात आपले गेले पाहिजेत. असा कटाक्षाने काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. काळ सारावा चिंतनी, काळ सारावा चिंतनी, हे त्याच्याकरता विहित आहे, त्याचा धर्म आहे. आणि अशा प्रकारचा आळंदी पंढरीमध्ये राहू नये. आपला काळ चिंतनात जाण्याच्या ऐवजी दुसऱ्याची गटारं उपसण्यात जात असेल, भान उपसण्यात जात असेल, कोणाची निंदा करण्यात जात असेल, कोणाची विनाकारण स्तुती करण्यात, गप्पा मारण्यात जात असेल, तर साधकाच्या दृष्टीनं त्याच्या जीवनातला हा फार मोठा काय आहे, अवगुण आहे. अवगुण फार मोठा. नसावी वासर निद्रा बहुभाषण, युक्त आहार विहार, आहार विहार, इंद्रियाची सार, इंद्रियाची सार, रसा विभागर निद्रा बहुभाषण, रसा विभागर निद्रा बहुभाषण, रसा विभागर निद्रा वासर निद्रा नसावी आणि बहु भाषण नसावे. नये बोलून फार परमार्थ करणाऱ्या साधकांनी आपला वेळ व्यर्थ अशा प्रकारच्या बोलण्यामध्ये दौडू नये, घालू नये. नये बोलो फार नसावी वासर निद्रा बहुभाषण नसावे. फार बोलू नये, कामापुरतं तेवढ्यापुरतं बोलावं आणि बाकी सगळा वेळ चिंतनाला द्यावा. किंवा हे न करणं हा अवगुण. आणि हे तर करत नाही पण कोणाची निंदा करत असेल तर निंदा करणं हा काय अवगुण आहे. श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. जे पाहायला पाहिजे ते न पाहणं अवगुण आहे. जे न पाहायला पाहिजे ते पाहणं अवगुण आहे. जे खायला पाहिजे ते न खाणं अवगुण आहे. जे खायला नको आहे ते खाणं अवगुण आहे. जिथं जायला पाहिजे तिथं न जाणं अवगुण आहे. जिथं जाऊ नये तिथं जाणं अवगुण आहे. कितीतरी प्रकार आहे या गुणा आणि अवगुणाचे. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, देवा माझे अवगुण मला समजतात, कळतात. गळ्यात ज्यांनी माळ घातलेले आहे, भगवंताला तो शरण गेलेला आहे,
खरं तर त्याने स्वविषयक कसलीच चिंता काळजी करू नये. कारण आपण आपली काळजी करणं म्हणजे सरळ सरळ देवावर अविश्वास व्यक्त करणे. देवापायी नाही भाव, देवापायी भक्ती वरी वारी वावा. समर्पिला जीवनाची सोहावे विचार, समर्पिला जीवनाची सोहावे विचार, समर्पिला जीवनाची सोहावे विचार, देवापायी नाही भाव, भक्ती वरी वरी वाव. समर्पिला जीवन नाही तो हावे भिचार, देवापायी नाही भाव, भक्ती वरी वरी वाव. देवाच्या पायावर विश्वास नाही, श्रद्धा नाही, बरोबर अशा प्रकारची भक्ती आहे. जीव त्याला अर्पण केलेला नाही, अशा प्रकारची स्थिती असणं अवघणामध्ये. विद्यार्थी जीवन असेल तर विद्या ग्रहण करण्याकरता पाठांतराची आग पडायला पाहिजे. आग एखादा क्षण सुद्धा, मिनिट सुद्धा आपला व्यर्थ जाता कामा नये. या वेळेत आपलं एवढं पाठ झालं पाहिजे, या वेळेला याचं चिंतन झालं पाहिजे, हे समजलं पाहिजे, अशा प्रकारचं वाटणं हा गुण आहे. आणि तसं न वाटणं हा काय? विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये अभ्यास न करणं हा फार मोठा गुण आहे. कारण ब्रह्मचारी धर्म, गोपाली अक्षरे, अश्रमी विचार, षटकर्मी अक्षराची सेवा विद्यार्थी जीवनामध्ये घडणं नितांत गरजेचं आहे. आणि श्रीपाठ असावी, गाथापाठ असावा, खूप पारायण असावी, अक्षराची सेवा, संतांच्या वाङ्मयाची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे. समुद्र आहेत महाराज, सतत प्रभाव त्याच्यामध्ये खूप खोल खोल अशा प्रकारचे त्याच्यामध्ये डुबत राहावं, सतत काल चिंतनामध्ये. पूर्वीची मंडळी होऊन गेली की भामती नावाचा ग्रंथ ब्रह्मसूत्रावर वाचस्पती मिश्रांनी लिहिलेला आहे. त्या ग्रंथाला भामती असं वेगळं नाव का दिलं बा? कारण ब्रह्मसूत्रावर विवरण म्हणून तो ग्रंथ लिहिलाय आणि त्याचं नाव काय दिलंय? भामती. त्याची कथा अशी सांगतात की ते ज्या वेळेला वेदांताचं चिंतन करत होते, तिथं चिंतनामध्ये एवढे गढून जायचे की बाह्य जगताचा त्यांचा संबंध राहायचा नाही. एके दिवशीचा प्रसंग आहे, ते ही टीका लिहित होते, ब्रह्मसूत्रावर भाष्य विवरण लिहित होते. आणि संध्याकाळ झाली, त्यांच्या समोर असणारी जी समय होती त्याच्यातलं तेल संपलं, ते वात जळत जळत आत गेलेले होते. म्हणून त्यांच्या धर्मपत्नीने त्या समयी तेल घातलं आणि ते वात पुढं करण्याकरता म्हणून हात पुढं केला. तो वाटेच्या समोर आल्यामुळं कागदावर अंधार पडला. मग त्यांनी चमकून वर पाहिलं, ती स्त्री दिसते आणि त्याने विचारलं, तुम्ही कोण आहात? कोणाला? स्वतःच्या पत्नीला विचारलं, आणि तेही वयाच्या 70व्या वर्षी. पूर्वी लहानपणीच लग्न व्हायची. ती लहानपणापासून त्यांची सेवा करते, दररोज स्वयंपाक करायचे, ताट तिथं वाढून ठेवायचं, त्यांना भूक लागली की बाजूला बघायचं, ताट दिसायचं, जेवण केलं की ताट सारून द्यायचं आणि पुन्हा चिंतनला बसायचं. त्या बाईने ते ताट घेऊन जायचं, घासायचं वगैरे. असे काही वर्ष निघून गेलेले आहेत. आपल्या लग्न झालेलं आहे हेही त्यांना खबर नाहीये. बरं, अख्ख्या आळंदीची खबर ठेवणारी आहेत. कोण कुठे राहते, कोणाला किती बायका, किती पोर आहे, त्याचे पोरं कुठे दिलेले, पोरं कुठे
श्री नामदेव ज्ञानेश्वर ज्यावेळेला त्या बाईने सांगितलं की म्हटले महाराज मी आपली धर्मपत्नी आहे. तुम्ही धर्मपत्नी माझं लग्न झालेलं आहे. हो मी तर गुन्हेगार आहे, अपराधी आहे तुझा. आजपर्यंत तुझ्याकडे मी पाहिलं सुद्धा नाही. काय इच्छा आहे तुझी सांग. मी सांगितलं काय इच्छा असणार आहे. माझं नाव राहावं नंतर एवढीच इच्छा आहे. मग त्यांनी सांगितलं आपलं आयुष्य आता वार्धक्याकडे गेलेलं आहे, पण लक्षात ठेव आपल्याला मुलगा झाला असता तरी त्याने आपलं नाव ठेवलंच असतं असं नाही. पण हा जो ग्रंथ लिहितो या ग्रंथाला मी तुझं नाव देतो. चिरंतन राहील ते. जोपर्यंत जग आहे तोपर्यंत ते नाव राहील. आणि त्या ग्रंथालाच नाव काय दिलेलं आहे. कुठं ते आणि कुठं आपण. परमार्थामध्ये साधना चिंतन कसं असावं त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. श्री नामदेव माऊली ज्ञानेश्वर तेव्हा तुकोबाराय म्हणतात देवा माझ्या ठिकाणी जे अवगुण आहे ते मला कळतात. दोष करणं त्याला या ठिकाणी अवगुण म्हटलं. शास्त्राने करा म्हणून जे सांगितलेलं आहे ते न करणं अवगुण आहे. शास्त्राने करू नका म्हणून सांगितलेलं आहे ते करणं अवगुण आहे. आणि हे दोन्ही प्रकारचे अवगुण माझ्या ठिकाणी मला कळतात देवा. म्हटलं मग दूर का नाही करत. काय करू काय करू मन अनावरण काय माझी अवगुण फळ येते. पण देवा काय करू. ते अवगुण करण्यामध्ये ते दोष करण्यामध्ये माझं मन धावतंय आणि मी त्याला आवरायचा प्रयत्न करतो पण ते माझ्याकडून आवरलं जात नाही. त्याच्या शक्तीपुढं त्याच्या बळापुढं माझी शक्ती ही काय होते कमी पडते. देवा आम्ही शक्तीहीन आहे. शक्ती आम्ही देवा शक्तीहीन आम्ही देवा भाकुटे करुणा भाकुटे करुणा भाकुटे करुणा आम्ही देवा शक्तीहीन आम्ही देवा शक्तीहीन भाकुटे भाकुटे देवा आम्ही शक्तीहीन कमी पडते.
मनाच्या समोर आमचे मन ताकदवान आहे महाराज, मन ताकदवान आहे महाराज. भाग्यवान आहे ते, वंदनीय आहेत ते, धन्य आहेत ते, पूजनीय आहेत ते, की ज्यांनी मनावर काय मिळवला, विजय मिळवला. मनावर विजय मिळवणं अतिशय अवघड आहे. अर्जुनासारख्याला म्हणावं लागलं, चंचलम ही म्हणा कृष्ण प्रमाण बलवत दृढम. प्रभू रामचंद्रांनी ही कैफियत वशिष्ठाच्या समोर मांडलेली. अप्याब्धी महतस सुमेरुन्मूलनाद वन्यशनाथ साधो निशनिश्चित तुकोबारे म्हणतात बहुत चंचल जप काय काय करी तो करीतो या मना परिते नायके. असं विचित्र आहे महाराज. मन सहज जर आपण एखादी गोष्ट म्हणजे आपल्या मना ध्यानात नसली तर सहज घडून जाते. करायची म्हणलं का मग जमेलच. कधी एखाद्या वेळेला सकाळी आपण कुठेतरी निघालो, नाही काही खाल्लं, रस्त्याने काही मिळालं नाही, बसलं तर संध्याकाळपर्यंत काही नाही वाटत. पण आदल्या दिवशी ठरवलं उद्या काही खायचं नव्हतं, पहाटे आत पडत पहाटच भूक लागली. असं विचित्र महाराज. काही करायचं म्हणलं की ते मग नाही, मग उंचून टाकलं समजा, उंचूनच टाकणार नाही. काय त्यांनी काय ठरवलंय याचं वाटलं करायचं की काय काय कळतच नाही. सहज सहज एखादं म्हणजे मनी ध्यानी नसेल तर ती गोष्ट चांगली घडून जाते. पण एखादी चांगली गोष्ट नियमाने करायची म्हणलं का मग ते जमलं संपूर्ण करूच द्यायचं नाही, करूच देत नाही ते. मला ती असं धावे सैराटा वाटी आडवाट बरे बरे कुट न विचारी पुढे काही कपट घात बोलपट मांडेला अशा प्रकारचं हे मन आहे. आणि नाही आवरलं जात तेव्हा काय करू, मन अनावर, मन अनावर काय करू बरं, काहीच चालत नाही तिथे. त्याला दगड मारता येत नाहीत, भावाला सांगून त्याला आकळता येत नाही, त्याच्या विरोधामध्ये कोर्टात फिरण्यात येईल, भाकर करता येत नाही, मनाच्या विरुद्ध काय करत काहीच करू शकत नाही. हताश होऊन त्याच्याकडे पाहावं लागतं. याच्यापेक्षा बस एवढाच आधार आहे देवाचे. काय करणं, प्रार्थना करणं, करुणा भाकणं, याच्याशिवाय काहीच चालत नाही. त्याच्या पुढे देवा काय करू सांग. हे दोष आहेत, हे आपल्याकडून घडतायत, हे कळतंय, पण मन अनावर असल्यामुळं ते सुटले जात नाहीत, ते सुटत नाहीत. मग आता काय करता, मग नरकाचं दुःख भोगण्याची करा तयारी. देवा असं कसं काय मानव देह मिळालाय,
तुझ्या भक्तीमध्ये आलंय असं नको बोलू ना. मग आवरा मन आवरत नाही ना, नाच सोडून द्या. मग काय आम्ही काय करावं दुसऱ्या चरणात. आता अडवू राहे नारायणा, आता अडवू राहे नारायणा. आपली वास्तव स्थिती पहिल्या चरणामध्ये भगवंताच्या समोर मांडली. तुम्हाला दोष अवगुण कळतात, पण त्याच्यापासून मी निवृत्त होऊ शकत नाही. जसं दुर्योधनाने म्हटलेलं आहे, त्यांनी म्हटलंय का कोणी त्याच्या तोंडात घातलं काय माहिती, पण जाणामि धर्म नचमी प्रवृत्ती जाणाम्य धर्म नचमी निवृत्ती केनापि देवेन हृदय स्थितेन यथा नियुक्तोऽसि तथा करून जाणामि धर्म. मला धर्म काय कळतो, पण त्याच्यात माझी काय होत नाही, प्रवृत्तीच होत नाही. मला कळतंय हे चांगलं आहे पण करावं नाही वाटत, चांगलं हे कळतंय पण ते करावं वाटत नाही, हे वाईट आहे हेही कळतंय पण ते सोडावं वाटत नाही. कुंडली कवरदास श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. तसंच तुकोबाराय म्हणतात, तेव्हा अवगुण माझे मला कळतात पण काय करतात, हे मन अनावर आहे. दुसऱ्यांनी सांगितलं म्हणजे मन अनावर आहे ना, हा म्हणले मन अनावर आहे, द्या सोडून मनाला मग मोकळं. करणारं मन आहे का इंद्रिय आहे? कर्म जे करतं ते मन करत असतं का इंद्रिय करतात? इंद्रिय करतात, शरीर करतं. मन अनावर असेल तर मनाला सोडून द्या, इंद्रिय शरीर तर तुमच्या ताब्यात आहे ना, त्याला नाही जाऊ द्यायचं. महाराज इंद्रिय शरीर काम करणारे तर हे सगळेच कोणाच्या ताब्यात असतात? मनाच्या ताब्यात असतात. मनो दशेंद्रियाध्यक्षम, दशेंद्रियाध्यक्षम मन, हा 10 इंद्रियाचा अध्यक्ष काय आहे? मन आहे. त्याच्या नेतृत्वात हे सगळा कार्यक्रम चालू असतो. पायाने जरी ठरवलं की ह्या दिशेला जायचं नाही, पण जर मनाने सांगितलं की तिकडच जायचं तर पायाचं काही चालत नाही, चालत नाही, चालत नाही. जायचं म्हणून झोपणारी माणसं पुन्हा मधून उठून जातात. मला आठवतंय मग मी एका ठिकाणी असा व्यसनमुक्तीचा सप्ताह केला होता. 8 दिवस कार्यक्रम केल्यानंतर एकच मागितलं की व्यसन द्यायची प्रत्येकाने. कार्यक्रमात भारावलेले होते सगळे, कोणी तंबाखूची पुडी काढतोय, कोणी ते बिड्याचा कट्टा काढतोय, कोणी सिगरेटचं पाकिट काढतोय, कोणी चहा पावडर आणि साखर आणली. होळी केली आम्ही तिथे मंडपाच्या समोर. पण आता ज्यांनी जे दिले त्यांनी ते पुन्हा घ्यायचं नाही हे लक्षात. ते सप्ताह चालू होतं तोपर्यंत जमलं काही अडचण नव्हती.
सकाळी संध्याकाळी सतत कानावर तेच 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 पडत होते, पण सप्त संपलं ना. मग काय जे बेड्या पेट होते त्यांनी सिगरेट सुरू केली. कारणच आहे काय करू मन अनावर प्रेरणा करणारं मन आहे ना, आणि हे मन आमच्या ताब्यामध्ये नाही. मी काय करू देवा म्हटले, तुम्ही काय करा देवा. ओ देवा बोला, तुमचं लक्ष आहे ना इकडं. हा आहे. तुकाराम महाराज भारी आहे, ज्याला वकील लावायचा ना देवाकडे त्यांनी तुकाराम महाराजाला लावा. केस जिंकायची असेल तर वकील भारदस्त पाहिजे, वकील चांगला पाहिजे. तुमची बाजू कमकुवत आहे की भारदस्त आहे त्याला काही महत्व नाही, तुमचा वकील कसा आहे हा प्रश्न आहे महाराज. वकिली पत्र जर तुकोबारांना दिलं तर कसंही अशा प्रकारचं ते गिरायक असू दे, तर काय म्हणतात वकिलाचं तुम्ही. हा असेल तर ते वकील चांगला पाहिजे. तुकाराम महाराज सारखे वकील पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात देवा, आता आमचं तर मन असं आहे, जाऊ दे तो नाही प्रश्न. तर एक सांगितलं तुम्हाला तो भाषा सोडून, मग देवा शास्त्रांनी पुराणांनी संतांनी तुझं दयाळू म्हणून वर्णन केलेलं आहे, दयाचा सागर म्हणून वर्णन केलेलं आहे. दया सिंधू म्हटलेलं आहे तुला, दया सिंधू. देवाची कृपा करुणा सिंधू होशी नायवा आमचा बंधू बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपला तू बोल साच करी. परमात्मा हा दयेचा सागर आहे असं देवाचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. ऐसा कृपेचा सागर देवा तुझं असं वर्णन केलंय. म्हटले हो असं वर्णन केलं, मग आहेच आपण तसा. देवाने लगेच कालर फुलर असेल आपण तसा. दयाचा सागर आहे ना देवा, तू दयाचा सागर. देवा दया कशाला म्हणतात, दयाची व्याख्या काय, दया शब्दाचा अर्थ काय. दया दुसऱ्याच्या दुःखानं पीडित होऊन त्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करणं हे दयाचं काय कार्य आहे. याच्यावरून दया सिद्ध होते. दया हा अंतःकरणाचा धर्म आहे. अंतःकरणच प्रत्यक्ष योग्य नसल्यामुळं, ते दिसत नसल्यामुळं त्याच्यातला धर्म हा काही स्वरूपाने दिसत नाही. तुम्ही पाहिलं का कुठे दया, दया दया म्हणजे कशी पंजाबी ड्रेस नसते का आपला मराठवाडी ड्रेस नसते.
स्वरूपाने. कारण ज्या अंतःकरणात ती राहते ते अंतःकरणच दिसत नाही, धर्मीच दिसत नाही, तर धर्म दिसण्याचा प्रश्नच नाही. अशा वस्तू आहेत की धर्मी दिसते पण धर्म नाही दिसत. काही असे गुण आहेत धर्मी स्वरूपाने दिसते पण त्याचा धर्म स्वरूपाने काय होत नाही, दिसत नाही. कार्यावरून मग तो काय होतो, जाणला जातो. आता मृदंग वाजवणं हा गुण, पण मृदंग वाजवणारा दिसतो, तो गुण कुठे दिसतो, तो चालल्यावर रस्त्याने एकामेकाला खडे फिडे मारायला लागल्यामुळे मग दिसतो. धर्मी दिसत असलं तरी धर्म दिसत नाही, तर धर्मीच दिसत नाही. धर्म दिसण्याचा प्रश्नच नाहीये. त्यामुळं दया स्वरूपाने दिसत नाही. मग तिचं ज्ञान होतं त्या कार्यावरून, आणि दयेचं कार्य हे आहे तो पायी काटा नाही ते व्यथा जीवी उमटे. तैसा पळ संकटे पुढीलाच येणे, समोरच्याच्या संकटाला पाहून अंतःकरण द्रवित होऊन त्याचं संकट दूर करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे काय दाखवणे, दया दाखवणे, दया करणे. ज्ञानोबारे लिहितात, आता दया ते ऐशी, आता दया ते ऐशी पूर्णचंद्रिका जैशी निवविता न कळशी सानेत. जसं पौर्णिमेचा चंद्र तापलेल्या जगाला शांत करीत असताना त्याच्यामध्ये निवड नाही करत. जो असेल तप्त झालेला असेल त्याला शीतलता देणं हे त्याचं काम आहे. तशी दया दुःखी माणसाचं दुःख दूर करून त्याला सुखी करण्याचा प्रयत्न करत असते. तिला दया म्हणतात. देवा बरोबर आहे ना व्याख्या? हो म्हटलं बरोबर आहे. आणि अशा दयेचे तुम्ही काय आहात? सागर. हो हेही खरं आहे, पण अशी दया तुमच्या ठिकाणी आहे हे जगाला कसं कळणार? जर ती दया कार्यान्वितच झाली नाही, प्रत्यक्ष तिचं कार्य जर घडलं नाही, तर ती दया तुमच्या जवळ आहे हे आम्ही कसं काय खरं बनणार? म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं? आम्हाला हेच म्हणायचंय की तुम्ही दया सिंधू आहात हे जगाला दाखवा. तुमचा दया सिंधूपणा काय करा, खरा करा. आमचं जाऊ द्या, आमचं काही नाहीये. तुम्ही उदार आहे ना, बोर्ड लागलाय ना तुमच्या नावाचा उदार म्हणून. मग तुम्ही उदार कशावरून आहेत? तुम्ही उदार आहे हे तुमचं औदार्य दाखवा ना. तसं तुम्ही दयावान आहात, दयेचे सागर आहात. तो दया सिंधूपणा सत्य करा. दया सिंधूपणा साच करी म्हणजे नेमकं काय करा? काय करा? दया म्हणजे दुसऱ्याचं दुःख, दुसरं दुःखित असेल तर त्याचं दुःख दूर करण्याकरता स्वतःला झोकून देणं हे दयेचं काम आहे. आणि या मनाच्या अनावर्तनामुळं आम्हाला अतिशय दुःख होत आहे, तेव्हा तुम्ही तुमच्या दया सिंधूपणामुळं स्वतःला काय करा? झोकून द्या. म्हणजे काय करा? आता आड उभा राहे नारायणा नारायणा. आता आड उभा राहे उधर उधर. आड उभा राहा. हा, आड म्हणजे मध्ये, आडवा मध्ये उभा राहा. मध्ये ना मध्ये मंदिरात उभा आहे. मंदिरात फक्त निवड खायला नका उभं राहू ना. मंदिरात उभे असलेले तुम्ही काय कामाचे आहेत? मंदिरात उभे असल्यानंतर तुमचा दया सिंधूपणा कसा सिद्ध होणार आहे? दया सिंधूपणा तुमचा सिद्ध करण्याकरता आम्हाला दुःखामध्ये लोटणार कर्म आमच्याकडून ज्या वेळेला हे मन घडवू लागतं, आमची इच्छा नसताना मन त्या मार्गाला धावतं, त्यावेळेला मनाच्या आड तुम्ही उभा राहा. आमची इच्छा आहे की मनाने तुमचं चिंतन केलं पाहिजे.
मन तुमचं चिंतन सोडून देतं आणि विषयाचं चिंतन करण्याकरता बाहेर धावतं. असं बाहेर निघालं मन की तुम्ही मध्ये उभा राहा, गदा घेऊन उभा राहा. तुकोबारायांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे. तुकोबारायांचं चरित्र ऐकलेलं आहे तुम्ही, पण पुन्हा ऐका. नाहीतरी न ऐकलेलं कोण सांगणार आहे. येणे कारिणे म्हणते पाही व्यासोच्छिष्ट जगत रे. न ऐकलेलं कोण सांगणार आहे. प्रसंग हा आहे की तुकोबारायांचं कीर्तन मंदिरामध्ये चालू आहे. एकादशीचा दिवस आहे. अगदी 2-3 वाजेपर्यंत कीर्तन चालू होते. काही माणसं झोपलेली होती आणि काही माणसं कीर्तनामध्ये रंगून गेलेली होती. जिला माऊलीला झोप लागलेली आहे. दरवाजे उघडेच होते, कारण कीर्तनच असल्यामुळे दरवाजे बंद करायचा काही प्रश्नच नव्हता. आणि 2 चोर मध्ये घुसले. चोरांनी दोन्हीकडे पाहिले. काही झोपलेले, काही विसरलेले आहेत. पण त्याच्या चिंतनामध्ये शरीराला विसरलेले आहेत. म्हणजे आपल्याला कसलाच काय नाही, प्रतिबंध नाही. तुकाराम महाराजाकडे नेण्यासारखं दुसरं काहीच नव्हतं, फक्त एकच होत. सगळा तुकोबारायांचा संसार ती चालवत होती. बऱ्याच म्हशी संसार चालवत होती. बऱ्याच लोकांच्या म्हशी लोकांचे संसार चालवत. ते दूध काढायचे आणि त्या दुधावर सगळं चालायचं. महाराज सोडले व त्यांनी म्हैस, चांगली म्हैस होती. आणि जिजाबाईंचं खूपच प्रेम होतं तिच्यावर. त्यामुळं खाऊ पिऊ घालून धुवून वगैरे तिला व्यवस्थित अशा प्रकारची ठेवलेली. सोडली. लोकांनी पुढं ओढायला लागलं. एक जण मागे आणायला लागला. गावाच्या बाहेर नेली म्हैस. आता बाकीचे सगळे विसरलेले होते. हा सावध होता ना. याला वाटलं की जर आपण या वेळेला काहीच केलं नाही तर ही जिजामाऊली तुकाराम महाराजाला जिवंत चावायला बसली. तुम्ही जागे असताना कशी काय नेली, तुम्हीच कोणाला तरी दिली असेल. महाराज गावाच्या बाहेर ते गेले की ज्या रस्त्याने चालले होते त्या रस्त्याच्या समोरून हा आडवा उभा राहिला. आणि तो उभा राहिला म्हणजे एवढं मोठं जिप्पाड स्वरूप केलं. 100 फूट उंच, त्याचे 20-25 फूट उंचीचे पाय, हे बोलले हातामध्ये एक मोठा काय घेतला, सोठ्या. हे करतात काय म्हणतात, मुसळासारखं असं लाकूड असं हातामध्ये घेतलं, असं आडवं उभा राहिलं. एकदम त्या तिथे सावली चंद्राच्या सत्याच्यावर पडल्यावर दचकून ते चोराने पडले. ते फिरले माग गेले. बापरे, ह्या रस्त्याला तू उभा आहे म्हणे. तू दुसऱ्या रस्त्याने बाहेर पडले, तिथंही आड उभा. अरे बाबू, तिसऱ्या रस्त्याने. आणि मग त्यांच्या लक्षात आलं. एक जण म्हणलं, तुला सांगत होतो की तुकाराम बाबा देवाचे भक्त आहेत, त्यांच्या घरी चोऱ्या करायला जाऊ नको. ते नुसते कीर्तन करणे आहे ना. तिथं जाऊ नको, देव कोपल्याशिवाय. आता कसं आहे म्हणलं, मारा आता काय करावं रे. काही नाही, आता सरळ म्हैस तिथं न्यावी आणि बांधावी. ठीक आहे, तर म्हैस तिथं न्यायची ठरवली ना, पण हो मागोच मागे महाराज आवड बनलो. रात्रीची वेळ आणि तसं दिसायला लागलं. वार यांच्या तोंडाला फेस यायची वेळ आली. थरथर काय घरी आलो. तुकाराम महाराजच्या जागेवर म्हैस बांधली. आता म्हैस बांधल्यानंतर मग काय अडचण आहे, बाहेर निघायला लागलो. दरवाजातच उभा. बाहेर निघू द्यायला गेला. आता काय करता, आता काय पर्याय. तोपर्यंत पाठ झालेले होते. मग दुसरा काहीच उपाय राहिला नाही. तुकोबारायांच्या चरणावर दंडवत घालले. तुकोबारा सावध झालेले. कोण रे बाबांनो तुम्ही? बाकीचे सगळे सावध झाले. पहाटे झालेली होती.
म्हटले महाराज आम्ही आता खरंच सांगतो तुम्हाला, चोर आहे चोर. बर 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 कशाला आले होते म्हणलं तुमची म्हैस नेर मग घेऊन जा की. महाराजांनी पाहिलं जवळ उठलेले आहेत का नाही, ते म्हणे अजून झोपलेले. घेऊन जा, कायला घेऊन जा म्हणे. सोडून चाललो तरी जायची पंचायत तर घेऊन कुठं जाणार आहे. काय झालं म्हणजे एवढा मोठा देव असं मोठं रूप धारण घेऊन मला हातात मोठा तो मुसळ घेऊनच उभा आहे, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा. आम्हाला इथे फक्त तुम्हीच आमचं रक्षण करू शकता, तुमच्याशिवाय दुसरं कोणी रक्षण करू शकत. तुकाराम महाराजांनी मूर्तीकडे पाहिलं, तिथं नाही दिसला देव. आणि मग तुकोबाराने प्रार्थना देवाची केली, देवा आम्ही इथं कीर्तना करतो तुम्ही तिकडे मसाला राखता काय. खरे खोटे सुनावली त्यावेळेला भगवान पुन्हा मूर्तीमध्ये आले, त्यांना सांगितलं दृष्टांत संपला. देवा तू जसा म्हैस नेताना आड उभा राहिला तसं आमचं मन ज्या वेळेला तुझं चिंतन सोडून विषयाचं चिंतन करण्याकरता बाहेर निघेल त्याही वेळेला तू काय राह आड उभा राहा, मग खऱ्या अर्थाने तू दया सिंधू आहेस हे सिद्ध होईल. आता जेथे जेथे जाय मन देवा, जिकडं जिकडं आमचं मन जाईल तिथे तिथं तुम्ही तुमचं सुंदर अशा प्रकारचं स्वरूप उभं करा. तुम्ही उभं राहा. आता आड उभा हे नारायणा देवा, आता तू मध्ये उभा राहा आणि हे मन आम्हाला आवडत नाही, तू त्याला आवर. तू काय म्हणे, तू राखे मनेरी मनेरी, मनाला तू आवर. आता आड उभा राहे नारायणा देवाने जरा थोडस असं तोंड कस तरी केलं नाही. मग तो करा महाराज म्हणजे काय तुम्ही कीर्तनकार आहे ना, हो तुम्ही ते कीर्तन किती चांगलं सांगत आहे, लोकांना समजावून देता हे करू नये ते करू नये ते करू नये, असं करावं तसं करावं समजत तुम्ही भगरी विठ्ठला. आणि तुमच्या देवा मला बोलता येतं पण करता नाही येत ना, वाच्यामध्ये तरी करणे कठीण, वाणीनं बोलतो मी कारण मला कळतंय ना ते, पण बोलणं आणि करणं सारखं आहे असं नाही ना. बोलणं वेगळं आणि करणं वेगळं. बोलण्याकरता काही लागत नाही, करण्याकरता मन ताब्यात लागतं. बोलण्याकरता कशाला मन ताब्यात लागतं. मला दारुडे माणसं सुद्धा जर उभा राहिले कीर्तनात तर किती काय सुंदर कीर्तन वाच्यामध्ये तपोवारे म्हणतात मी वाणीनं बोलतो, वाणीनं बोलतो. अखंड खंडेन जीवन रामकृष्ण नारायण नाही का, धनधारा पुत्र जन रज्जू सर्पाकार भासले जगदंबर म्हणून आवडती पाय. सगळं खोटं आहे म्हणता येतं आणि सिद्धही करून देऊ शकतो, पण करणे प्रत्यक्ष आचरणामध्ये आणणं अतिशय काय अवघड आहे. का अवघड आहे तर इंद्रियाधीन, मनाच्या अधीन इंद्रिय आणि आम्ही इंद्रियाच्या अधीन आहेत, इंद्रिया अधीन झालेलो म्हणून देवा ताडोहा रही नारायण देवा दया कर, दया कर. तू दया सागर आहेस. आम्ही तुझ्यात जसे असले तरी कसे जरी असले तरी माळे ना आमच्या गळ्यामध्ये गंध लावतो. लोक आम्हाला तुझा काय म्हणतात भक्त, आम्हाला माहित आहे की आम्ही कसे भक्त आहे ते.
हे तुझ्यापुढे तूच आम्हाला सांगायची काय आवश्यकता नाहीये. आम्ही काय लायकीचे किती नालायक आहे हे आम्हाला सगळं माहिती आहे. पण कसे असले तरी तुझे आहे ना शेवटचे त्यांना तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, तुझा जैसा तैसा, तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास. तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, नगरी उदास, माझ्या बापा आता आडो उभा राहे नारायण, आता आडो उभा राहे नारायण. तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, उदास माया बापा आता आडो उभा राहे नारायण. तुका म्हणे तुझा जैसा तैसा जसा आहे तसा. तर बरं मी तरी काय करू? नाटकं गण मला येतात, तुझ्या पुढे चालत नाहीत नाही का? लोकात आम्ही गण नाटकं करतो. लोकांमध्ये वावरत असताना आम्ही किती मोठे साधे हे लोकांना दाखवून देण्याचा पुष्कळ प्रयत्न करतो. तिथं आम्ही यशस्वी होतो. पण तुझ्या पुढे तसलं काही खोटे खोटे सरे तुझे पाया पाशी, अंतर जाणसी पांडुरंगा, अंतर जाणसी पांडुरंगा. खोटे खोटे सरे तुझ्या पाया पाशी, पांडुरंगा, अंतर जाणसी. खोटे खोटे सरे तुझ्या पायापाशी, तुझ्याजवळ ते काय चालत नाही. सोंगे चंदे काही देव जोडे ऐसे नाही. तुझ्याजवळ खोटं चालत नाही आणि खरं करायला मन इंद्रिय आमच्या ताब्यात नाहीत. त्याच्यामुळं तसं तुझा दास म्हणून घेण्याची लायकी आमच्यामध्ये नाही. कारण तुझा दास जसा पाहिजे तसं नाही आहे. तुझे दास जसे होऊन गेले, उद्धव, अक्रूर, प्रल्हाद, ध्रुव, व्यास, अंबऋषी, तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथ महाराज, गोपाळ, काय तुझे दास आहे? एकही नाही त्याच्यातला गुण आमच्यामध्ये. पण मग कसाही असलं तरी तुझा आहे ना जैसा तैसा, असो नसो भाव आलो तुझी आठाया. जसा आहे तसा. तर काय करू मी तरी कुठून आणू? तुला जसं पाहिजे तसं मी कुठून आणू? मग जसा आहे तसा. पण देवा तुझा आहे ना, बस तू एकदा म्हण माझा, संपलं काम. तू फक्त दयावेळेस तू मला काय म्हण माझा. मी तर म्हणतोय तुझा आहे, पण तू मला म्हण की मी काय आहे, तू माझा आहे, जैसा तैसा दास. तेव्हा माझ्या अवगुणाकडे पाहून तू काय होऊ नको, उदास होऊ नको आणि मला लांब धरू नको. ना धरी उदास आडो उभा राही नारायण गणेश्वर.